दोन क्षेत्र क्षमतेने ताबा घेऊ शकतात. अशा वेळी एक सुवर्ण संधी आहे फलंदाजांना. जाऊया आपण CHB धारणी विरुद्ध गोर्टन असा सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा सामना सुरू होतोय. विकेट हॅट्रिक साठी हरेश दुर्गे आसरेगावचे सरपंच उपसरपंच यांच्याकडून गोलंदाजाला हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलेले त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. जाऊया आपण मैदानावर. कॅमेरे इंचच्या बाजूने गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज मच्छिंद्र आणि खेळण्यासाठी येतोय स्ट्राईक वर. हॅलो मच्छिंद्र येतोय गोलंदाजी मार्कवर. कॅमेरे इंचच्या बाजू राईट हँड ओव्हर द मारा करतोय. गोर्टन संघाला देखील सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही लागोपाठ 3 षटकार मारले तरी देखील मान्य श्री हरेश दुर्गे ग्रुप ग्रामपंचायत आसरेचे उपसरपंच आहेत विद्यमान यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी आहे. आता आम्ही नेक्स्ट टाइमला तुम्हाला आवाज देऊ. ऋषिकेश नॉन स्ट्राईकला अक्षय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. शत्रशी व्यूहरचना शॉर्ट स्क्वेअर लेग बॅकवर्ड शॉर्ट लेग शॉर्ट थर्ड मॅन चांगलं क्षेत्र सजवलंय. 2 क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफच्या दिशेने आणि एक लॉंग ऑनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. रायगडमधील सर्वोत्कृष्ट पंच गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द मारा. पहिला चेंडू चांगला फटका. चेंडू जातोय सी माराशी जवळ. पंचांचा इशारा येतोय. झेल घेतलाय फलंदाज. बॅक टू द डकआउट. पहिला मोरा गारद. त्यांच्या माध्यमातून मिळालं त्यांचं देखील आपण जोरदार स्वागत करूया. एकविरा चषकामध्ये ओर2 KG गायकर सर. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. ऋषिकेश हा तंबूत परततोय. क्रमांक 3चा बॅटर मैदानात जातोय कल्पेश. सुवर्ण संधी आहे कल्पेशला. रामदास काईनकर सदस्य गोर्टन यांच्याकडून 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद. पंचांकडे जोरदार अपील. चेंडू शॉट थर्डमॅनला निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थिर असणार आहे. टॉस जिंकला धारणे संघाने. गोलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजी करताना अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. वाकण्याजोगी गोलंदाजी करतोय. टप्प्यावर नियंत्रण ठेवलंय. धावसंख्या रोखण्यात पूर्णपणे यश प्राप्त झालंय. पॉवर प्लेच्या शतकामध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हॅक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी करतोय हा पहिला गोलंदाज मच्छिंद्र. जाणलं ओळखलं आपल्या हातात चेंडू ठेवला आणि गोलंदाजी करताना परफेक्ट लाईन पकडले. पुन्हा एकदा गोलंदाज राईट हँड ओव्हर द मारा करतो. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गुडलाईन स्पोटो पडला. थोडंसं वळण घेतला. बाकीची कामगिरी चोख बजवली कीपरने. हा क्रिकेटचा खेळ आहे. काय गोलंदाजी करतोय. या ठिकाणी अमरभाई या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. पहिल्या षटकात आतापर्यंत 1 बाद आणि धावसंख्या ती फक्त 0. काय गोलंदाजी. भेदक मारा व्हेरिएशन दाखवलं. टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आणि पूर्णपणे धावसंख्या रोखून यश प्राप्त जातोय. हा चेंडू इथे मात्र झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण करतोय. शॉर्ट स्क्वेअर हा झेल होता. हा सुटलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेंडूची फेकी मात्र खराब होती. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा सहज पूर्ण होतात. एकूण धावसंख्या धाव टोटल 1 बाद 2. बऱ्याच पाहुण्यांची मांदी आली या ठिकाणी आलेली आहे.
आमचे उत्कृष्ट समालोचक उत्कृष्ट पंच किरण शेठ मांडे हे पाहुण्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असणार आहे. जाऊया आपण मैदानावर. पहिला षटक हा पावडर षटक असणार आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोल्टन. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू जातोय सीमा रेषेच्या जवळ, क्षेत्र चेंडू खाली आहे, अडवतोय. एकच धाव, सिंगलनी धाव संख्या टोटल 1 बाद 3 धावा. आमचे महागुरु संत चौधरी थोड्याच उशिराने आपल्या समाज जोडले जातील. अचानकचं मैदान म्हटलं की क्रिकेटची पंढरी. त्या मैदानावर पाहतोय शांताक्रूज असेल, SP दादर, बरेच मुंबईमध्ये संघ असतात. पण असा एक काळ होता की OPD पारगाव, दापिवली, ववळे असा एक संघ होता. त्या संघाने भले भल्या पराभूत केलं होतं त्या मैदानावर. आणि अचानकच्या मैदानावर शंकरदादा असेल, सोने असेल, रतन गायकवाड असेल, असे संतोष म्हात्रे असतील, किशोर म्हात्रे असतील, अशा क्रिकेट दिग्गज खेळाडूंनी आपलं नाव कोरलं होतं. नंतरचा काळ भरत लवार, शंतनू गायचोर असेच कल्याणी घोरपडे असे चांगले खेळाडू होते. अविनाश जाधव हे मुंबईचे संघ होते, मुंबईचे खेळाडू होते. त्यांनी आपलं नाव कोरलं होतं. पण त्यांना पराभूत केलं होते ववळे संघाने, OPD संघाने. ते विसरून चालणार नाही. अचानकचं मैदान म्हटलं की क्रिकेटची पंढरी. खरी रजनी क्रिकेट सुरुवात झाली ती अचानकच्या मैदानावर, ते आजपर्यंत. जाऊया आपण मैदानावर. एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावपकड धावायचं तब्बल टोटल फक्त 3. अनिकेत मांडे बघा उत्कृष्ट खेळाडू आहे, पण आज मात्र स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. एक संघ एक सामना जिंकलाय ते हरकत नाही. जाऊया आपण मैदानावर. CHV धारणी विरुद्ध गोर्टन असा सामना सुरू आहे. रामदास काईनकर सदस्य गोर्टन यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. 3 षटकार मारला आणि कमीत कमी 1,500 रुपयाचे पारितोषिक कमवा. ही सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज. सांघिक दुसरा वैदिक पहिला. हा चेंडू वाटते डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. चेंडू समोर होता, मारण्याचा प्रयत्न केला, बीट झालाय. फलंदाज कल्पेश हा बीट झालाय. या ठिकाणी आमचे महेंद्र गायकर मॅन फ्रॉम भिंगरवाडी उत्कृष्ट समालोचक त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जाऊया आपण मैदानावर. कल्पेश बीट झालाय. चेंडू राज चांगली गोलंदाजी करतो. पहिला गोलंदाज मच्छिंद्र अतिशय भेदक मारा केला, वाखाणणे जोगी गोलंदाजी केली, टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आणि यश मिळवलेल्या षटकामध्ये. फुलटा चेंडू इथे मात्र पंचांकडे लेग बिफोर द विकेटचे मोठे अपील. चेंडू लागला ST ला, पंचांनी बाद घोषित केलाय. फलंदाज परततोय तंबूच्या आश्रयाला. फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राईक एंडला उभा आहे. सुयक नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज उभा आहे. अक्षय या दोन्ही फलंदाजांना या जोडीला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. चांगली पार्टनरशिपची गरज आहे गोर्टन संघाला. हा चेंडू मिड विकेट रिझन मध्ये सोपा झेल होता, मात्र झेल सुटतोय आणि याचा फायदा होतोय गोर्टन संघाला. 1 धाव मिळते या सिंगलना. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर पाहू शकाल 4 धावा स्कोरबोर्डवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना थोडीशी खराब अवस्था झाली आहे. मी तर म्हणेन प्रथम फलंदाजी करत असताना गोर्टन संघाची इथून पुढे मात्र चांगला संघर्ष करावा लागेल. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. गोर्टन संघाला सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्ष या मैदानावर पाहायला मिळतोय, तर म्हणजे गोलंदाजी करत असताना धारणी संघाकडून. CHV धारणी विरुद्ध गोर्टन. गोलंदाज पुन्हा एकदा राज. राईट हँड ओव्हर द मार्क. स्ट्राईकला फलंदाज तयार. हा चेंडू हवेमध्ये, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर आलेला उत्तुंग दर्जेदार षटकार.
लॉंग ऑनच्या बाहेर पुन्हा एकदा चांगला फटका, इथं झेल होणार का? झेल सुटलाय, एक धाव पूर्ण करतोय अक्षय, सिंगल. दुसरी धाव घेतोय, 2 धावा सहज पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकूण धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळते टोटल 11 धावा, एकच धाव आलेली आहे. या ठिकाणी 2 जीवनदान भेटलात. आकाशने आक्रमक पवित्रा घेतला, खेळण्यासाठी येतोय फलंदाज सुयोग. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच, CHB धारणी विरुद्ध गोर्टन असा सामना सुरू आहे. प्रत्येक षटकारास सन्माननीय आदरणीय रामदास काईनकर सदस्य गोर्टन यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. हा चेंडू सुपर डिलिव्हरी, खूप वेगाने टाकला चेंडू. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावा आहेत, धावप्रकार टोटल 11 धावा धावपलकावर. 2 षटकात काय घडणार, काय बिघडणार याचं प्रत्यक्ष धार्तोवरने ऐकवतील माझे साथी समालोचक झुंजारराव. धन्यवाद महागुरु सर. या ठिकाणी एक सुवर्ण संधी आहे. जर कोणी आयवा झेल पकडेल तर आमचे मान्यवर मान्य श्री अमर शेठ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आयवा झेल जो पकडेल त्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कंटिन्यू 3 दिवस कोणी पकडो त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आयवा झेल साठी. अमर शेठ या ठिकाणी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज धारणी संघाकडून पहिलं षटक हातरलं होतं मच्छिंद्र या गोलंदाजानं आणि त्यानं आपल्या स्पेल मध्ये एका षटकामध्ये धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामध्ये त्यानं फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतरचं षटक घेऊन आला तो गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राज यानं आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. दोन बाद 11, 5.50चा रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक षटकामध्ये आतापर्यंत जमवलाय तो म्हणजे गोर्टन संघानं. या खेळपट्टीचा विचार केला तर जास्तीत जास्त धावा जमवण्याची गरज आहे. 50 पर्यंत तरी धावा प्लस झाल्या पाहिजेत मित्र म्हणेल गोर्टन संघाच्या, तरच मॅचला मजा येऊ शकते. कारण आतापर्यंत धावा अवघ्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा. पहिल्या चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये एक सोपा झेल पकडलाय तो म्हणजे बाद होतोय फलंदाज अक्षयच्या स्वरूपामध्ये. ठोक डीजे. योगदान दिलं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज प्रत्येकाच्या पावलावर पाऊल देऊन गोलंदाजी करतात. KG गायकर जर विचार केला तर पहिल्या गोलंदाजापासून सुरुवात केली तर प्रत्येक गोलंदाजांना चांगली कामगिरी पाहायला मिळते, ती म्हणजे धारणे संघाकडून. तिसरं षटक आपण पाहतोय तन्मय याच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर चेंडू होता, फाईन लेग रिझन मध्ये जातोय. दणदणकरी सीमा रेषे पलीकडे 4 धाब्यांसाठी. ठोक डीजे.
गोर्टन संघाचे असं वाटलं होतं गोर्टन संघ खूप लांबून आला, चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळेल, मात्र या ठिकाणी तसं न होता निराशा मित्र म्हणेन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. कोणताही फलंदाज मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे कामगिरी करत नाहीये. ठोकून राहायला हवंय मित्र म्हणेन मैदानावर. आता गरज आहे संघाला आणि त्याप्रमाणे न होता मात्र गोलंदाजी आपली सरस कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते धारणी संघाकडून. हा चेंडू खूपच समजला नाहीये फलंदाज ओमकार. या फलंदाजाला अशालभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिले. एका डॉट चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थगिती लागली आहे 15 या आकड्यावर. 4 बाद 15 अशी परिस्थिती आहे. हा चेंडू खूपच ऑफस्टंपच्या बाहेर निघालाय. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा येतोय. या ठिकाणी प्रस्थापन करतायत अमर शेठ मात्रे. खूप वेळानंतर मित्र म्हणेन एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते, ती म्हणजे गोर्टन संघाला. एका धाबेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 16 धावा धावफलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, फिरून मारण्याचा फटका, मात्र प्रयत्न फसलाय. चेंडू पायाला आदळतोय. पंचांचा लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते या सिंगलना. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 17. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. के.जी. गायकर सर जर विचार केला तर खेळपट्टीवर आपण जास्तीत जास्त धावा पाहिल्या गेल्यात, मात्र या ठिकाणी गोर्टन संघाला जकडून धरलं. हवी झाले ते गोलंदाज, कोणत्याही प्रकारचं वरचढ ठरवून देत नाहीये गोलंदाजांना. आता मात्र कमबॅक केलं या गोलंदाजानं. इथून पुढे मात्र संघर्ष करावा लागेल धावांसाठी. फलंदाजी करत असताना फलंदाज सुयग आणि ओमकार या फलंदाजांना. ओरपीच पद्धतीचा चेंडू होता, मिड विकेट रिझर्व मध्ये जातो. एक टप्पा खाल्ल्यानंतर शतरक्षक चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1च धाव मिळते, सिंगल पेक्षा काही नाहीये. एका धावेच्या बराबरीनं 19 धावा धावफलकावर पाहू शकाल. अद्यापर्यंत 18 धावा, 6च्या सरासरीनं धावा जमवल्यात अद्यापर्यंत गोर्टन संघानं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 3 षटकामध्ये धावा जमवल्यात. 6चा रिक्वायर्ड रन रेट असेल मित्र म्हणेन गोर्टन संघ खेळत असताना. 18 या आकड्यावर ठोक डीजे. राऊंडचे सामने खेळवायचे आहेत तर विनंती करतोय की सहकार्य करायचं. अजून एक सामना बाकी आहे मला वाटतं फर्स्ट राऊंड मधला, तर सहकार्य करा. पहाटेचं 5-6 वाजतील याच्यामध्ये काही शंका नाहीये, कारण नाईट टुर्नामेंट आहे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारी करण्याचं षटक, स्लोगरचं षटक असतं. त्या षटकामध्ये किती धावा जमवणार हे देखील पाहणे खूप गरजेचं असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय अमोल. अगदी पाहायला गेलं तर इथून पुढे आक्रमण चढवावं लागेल गोर्टन संघाला चांगल्या परिस्थितीमध्ये यायचं असेल तर. खूपच आपल्याकडे चेंडू होता, मात्र पंच आमच्याकडे वळतायत. विक्स ओपन केलेत पंचांनी. चेंडू खराब असल्याचं दर्शवतात. एक्सवर चेंडू मिळतो, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळतीये गोर्टन संघाला. एका सिंगलना संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर पाहू शकाल 19 धावा. स्कोरबोर्ड आता मात्र एका धावेने पुढे सरकलाय. या षटकामध्ये जर 20 धावा जर आल्या तर चांगलं टार्गेट मित्र म्हणेन ठेवलं जाईल धारणी संघासमोर. मात्र या षटकामध्ये जर 5-6 धावा आल्या तर लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळणार, याच्यामध्ये शंका नाहीये. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली होती, फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, दणदण करीत सीमारेषे पलीकडे 4 धाव्यांसाठी एक ब्रँडेड चौकार, एक संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज
सुयक याच्या बॅट जनरेटर ऑपरेटर कुठे असतील त्याने तिकडे यायचंय. आमचे आयोजक वाट पाहतायत बाबू मांडे. जनरेटर ऑपरेटर कुठे असतील त्याने जनरेटर जवळ यायचंय. सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज सुयक. तिसऱ्या क्रमांकाला वर गेलेला हा फलंदाज. आता मात्र चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते. गरज आहे संघाला त्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. या 4 धावेच्या बराबरीनं एकूण धावा धाबळकावर 23 धावा. हा चेंडू आपल्याकडे चेंडू होता. पंचांकडे पाहतच राहिला आशालबुद नजरेनं. एका डॉट चेंडूची सांगता होते. कमबॅक केले गोलंदाजानं. पहिला चेंडू जर तुझा होता तर दुसरा चेंडू माझ्याकडे अशा प्रकारे दाखवून दिले या गोलंदाज अमोल या गोलंदाजानं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अमोल याच्या माध्यमातून. तितकी चांगली फलंदाजी करतोय. धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज सुयक आपल्या संघासाठी. हा चेंडू त्याच पद्धतीने वारंवार टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. मित्र म्हणेन 1+1 अशा 2 धावा मिळतात. या 2 धावेच्या बराबरीनं एकूण धावा धाबळकावर पाहू शकाल 25 धावा. तर मात्र शेवटच्या षटकामध्ये मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये जातोय की काय असं पाहायला मिळतं. गोरटन संघाकडून वारंवार अकूट टप्प्याचे चेंडू टाकतोय. हापटेकर चेंडू टाकतोय. ऑपरेटर जनरेटरचा ऑपरेटर कुठे असेल तर लगेच यायचं. जनरेटरचा ऑपरेटर कुठे असेल तर लगेच यायचं. वन प्लस वन अशा 2 धावा मिळतात. त्या 2 धाव्याच्या बराबरीनं एकूण धावा धाबळकावर पाहू शकाल 25 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने चेंडू वारंवार हापटाकर चेंडू टाकतो. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेते ते. पंचांकडे पाहतच राहिले. खराब चेंडू होता के जे गायकर सर. हे खराब चेंडूंचा भरपूर समाचार घ्यायला हवाय गोरटा संघानं. मात्र असं न होता मात्र डॉट चेंडू मिळतोय मित्र म्हणेन. धारणे संघाकडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज अमोल या गोलंदाजाला खराब चेंडू टाकतोय. मात्र याचा फायदा उठवता येत नाहीये मित्र म्हणेन फलंदाजांना. अकूट टप्प्याचे चेंडू वारंवार पाहायला मिळत आहेत. गुडल्या स्पॉटवर चेंडू आदरला होता. सुंदर चेंडू आदरला मित्र म्हणेन बऱ्याच वेळानंतर अमोल यानं. आणि एकच धाव मिळतीये. एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर पाहू शकाल 26 या आकड्यावर. 26 धावा आतापर्यंत जमवल्यात. प्रथम 17 मध्ये खेळत असताना गोरटन संघानं हा चेंडू सुंदर आतरलेत. गोलंदाजानं खांद्याचा भरपूर वापर करतोय हा गोलंदाज. त्याची एसटी पाहिली तर उंच आहे आणि त्याचा भरपूर समाचार होतोय. जर ग्राउंडचा विचार केला तर टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेते आणि याचा भरपूर फायदा घेतोय तो म्हणजे गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. क्रिकेटची बाउंड्री आहे ज्याच्यावर आम्ही कपडा लावलाय. तिथे कोण बसले असतील तर त्यांनी उठायचंय, सहकार्य करायचं. प्रेक्षक दर्दी असतात त्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि खूपच लेस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच स्वर दर्शवतात. एक अव्वंतर धाव मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. एका धावेनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर पाहू शकाल 27 धावा. शेवटच्या षटकामध्ये धावा जमवल्या गेल्यात मित्र म्हणेन गोरटन संघानं. 3 षटकांचा विचार केला तर 18 धाव्या होत्या. या षटकामध्ये थोडंसं मागडं षटक आतलतोय तो म्हणजे गोलंदाज अमोल हा गोलंदाज. अगदी पाहायला गेलं तर 3 गोलंदाजांना सुंदर गोलंदाजी हाताळली होती. त्यानंतर थोडंसं कमबॅक करणं गरजेचं होतं मित्र म्हणेन अमोल याला. मात्र तसं न होता फलंदाजानं मात्र फायदा उठवला. एक चेंडूचा खेळ बाकी आहे.
पहिल्या सत्रामधला हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अमोल, त्याला सामोर जातोय फलंदाज सुयक. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. गुड रन इन बिटवीन द विकेट म्हणते दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धाबेच्या बराबरीनं पहिलं सत्र या ठिकाणी संपुष्टात येतोय. पहिल्या सत्रामध्ये धाबा जमवल्या गोल्डन संघानं प्रथम फलंदाजी करताना टोटल 29 आणि 30 धाब्यांची गरज आहे 2 विन साठी धारणी संघाला. ठोक डीजे. मॅचेस आपल्याला पाहायला मिळते. पहिली लो स्कोरेज मॅचेस मला तर वाटतंय या मैदानावर पाहायला मिळाली आहे. 4 षटकामध्ये अवघ्या 29 धावा जमवल्या प्रथम फलंदाजी करत असताना गोल्डन संघानं, आणि 30 धाब्यांची गरज आहे ती म्हणजे धारणी संघाला. पल्ला सहज पार करतात की नाही हे देखील पाहणे खूप गरजेचं असेल, की गोलंदाज मात्र या ठिकाणी सरस कामगिरी करणार हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. जर गोलंदाजी चांगली झाली तर क्षेत्ररक्षकानं साथ देणं खूप महत्वाचं असेल या सामन्यासाठी. अखिलेश निखालजे या पाहुण्यांचा ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पाहुण्यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आयोजक बाबू मांडे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होणार आहे. मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. साहेब, स्वागत नसे फक्त राहत जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. एक विशेष सूचना आहे की आश्रय संघाचा संगणक आणि पाली संघाचा संगणक या दोन्ही संघांच्या संगणकाला विनंती करतोय की लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. या दोन्ही संघांना विनंती करतोय की लगेच लास्ट बॉल चौकार हो.
प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय आदरणीय गोल्टनचे सदस्य रामदास काईनकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आणि ऐवा कॅच जर घेतली त्यांना सुद्धा 200 रुपये पारितोषिक असणार आहे. पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी अपील स्वीकारली. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची काढा घेतली. बाकीची कामगिरी चोख बजावली कीपरने. डीजे मास्टर हा चेंडू पुन्हा एकदा वॉट डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. संघ जाऊन पोहोचतोय टोटल 4 रन्स 4 धावा 1 बाद 4. 32 धावांचं पाठलाग करताना धावपकर धावा त्या धारणी संघाच्या एकूण 1 बाद 4. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. एक आक्रमक ज्याच्या नावाने संघ गणला जातो असा गोलंदाज कल्पेश तयार. राईट टाइम ओव्हर द मारा करतोय. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. मिड विकेट लॉगांच्या मध्ये एक धाव पूर्ण करतोय. शतरशे येतो चेंडी खाली पण इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचांकडे जोरदार अपील आणि पुन्हा एकदा पंचांनी तिसऱ्या पंचाकडे इशारा केलाय. जाऊया आपण. तिसरे पंच शिवदास वाघमारे आणि संगम भोईर आणि व्यावसायिक पंच संतोष पवार. सीएचबी धारणे विरुद्ध हनुमान क्रिकेट संघ गोल्टन. गोल्टन संघाने फलंदाजी करताना धावा जवळ फक्त 24 चेंडू आणि 31. सीएचबी धारणी संघाला 32 धावांची गरज आहे. अशा वेळी चांगली गोलंदाजी करायला हवी आहे. आपण पाहतोय मोठी टुर्नामेंट आहे. आई एकविरा चषक 2024 हा पर्व या क्रिकेटच्या माध्यमातून पुणे सर्व मान्यवरांचं क्रिकेट रसिकांचं क्रिकेट खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. घेऊन तुम्हाला मैदानावर जिथे सामना पाहायला मिळतो. सीएसबी धारणी विरुद्ध हनुमान क्रिकेट संघ गोल्टन. गोल्टनच्या सर्व गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. रामदासभाई काईनकर सदस्य गोल्टन यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि इथे मात्र ऐवा कॅच जर घेतली तर रामदास काईनकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक. सुवर्ण संधी आहे आणि फलंदाज नॉट आउट असणार आहे. 2 धावा सहज पूर्ण करतो. धावसंख्या तब्बल पाहायला मिळते. धावफलकावर टोटल 6 धावा. 32 धावांचं पाठलाग करताना धावफलक धावा त्या टोटल 1 बाद 6. काटेकी टक्कर बिग फाईट मॅच पाहायला मिळते या मैदानावर. शत्रक्षक व्रियशना बॅकवर्ड शॉट लेग फर्स्ट स्लिप शॉट थर्ड मॅन शॉट पॉइंट. इथे मात्र अक्रॉस द लाईन ब्युटिफुल शॉट आहे. चेंडू खाली से सुटला. एकदा पूर्ण करतोय. सिंगल 7 फॉर 1 विकेट लॉस. सीएचबी धारणे. बरेच प्रेक्षकांची मांदी आली या ठिकाणी आलेली आहेत. मान्यवरांची मांदी आली या ठिकाणी आलेली आहे. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असणार आहे. तलेगाव मधील पहिलीच रजनी क्रिकेट शृंखला आणि अतिशय भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतोय. जर ट्रॉफींचा जर विचार केला तर खरोखरच आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळतात. कोण जिंकणार ही ट्रॉफी सर्वांच्या नजरा लागल्या त्या क्रिकेटवर. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. स्कोअर पाहायला मिळतो धावफलकावर. एकूण टोटल 7 धावा. 32 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज तयार कल्पेश. लागोपाठ जर 3 षटकार मारले तर हरेश दुर्गे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी आहे. मच्छिंद्र तयार. धारणी संघाचा एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. सीमा रेषेबाहेर आलेला दर्जेदार चौकार.
अजूनही 21 धावांची अजूनही 18 चेंडू आणि 21 धावांची गरज असणारे CHV 11 धारणी संघाला काटेकी टक्कर बिग फाईट मॅच पाहण्यामध्ये एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. आता पॉवर प्ले षटक समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजी करण्याचे कॅमेरा इनच्या बाजूने गोलंदाज कुणाला येतोय गोल्टन संघाचा, ज्याच्या नावाने संघ गणला जातो. आक्रमक गोलंदाज आहे. बऱ्याच वेळा चांगली कामगिरी केली, पण या निर्णायक क्षणी गरज नाही विकेट घेण्याची, कारण आपण पाहतोय जर विकेट्स घेतल्या तर आपण या धावा रोखू शकतो. एका ओव्हर्स मध्ये जर आपण हॅट्रिक साधली, ओव्हर हॅट्रिक जर साधली तर सन्माननीय आदरणीय रामदासभाई काईंकर सदस्य गोल्टन यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक. डावखुरा फलंदाज तयार, गोलंदाज तयार होतोय. डावखुरा फलंदाज देवेंद्र, CHV धारणी संघाचा एक आक्रमक फलंदाज ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो. क्रमांक 3 चा हा फलंदाज वन डाऊन प्लेयर खेळण्यास सज्ज होतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. जोरदार पंचांकडे अपील. निर्धाव चेंडूची सांगता झाली. समीकरण पाहायचं झालं 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. सुवर्ण संधी आहे गोलंदाजाला. हॅट्रिक जर केली, ओव्हर हॅट्रिक जर केली तर रामदास काईंकर सदस्य गोल्टन यांच्याकडून तब्बल 2500 रुपयाचे पारितोषिक. सुवर्ण संधी आहे गोलंदाजाला. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. कुणाल तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. कॅमेरा इनच्या बाजू राईट हँड राऊंड मारा करतोय डावखुरा फलंदाज देवेंद्र याला. क्षेत्ररक्षक विहरचना, लॉंग ऑन, मिड विकेट बाउंड्री, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, शॉट सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, शॉट पॉइंट. गोलंदाज तयार. अक्रॉस द लाईन पाहायचा आहे. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. हा झेल पकडलाय. फलंदाज परततोय तंबूच्या आश्रयाला. गोरख रसाल या मान्यवरांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं. या ठिकाणी आग लावली आहे गोलंदाजानं, असं वाटलं होतं. गोलंदाजी या मात्र ठिकाणी जुने जाणते खेळाडू गोरख रसाल साहेब या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावा टोटल 11 धावा. अजूनही 16 चेंडू आणि 21 धावांची गरज असणारे CHV धारणी संघाला. धारणी संघाचे रसाल साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पण इथे मात्र रामदास काईंकर सदस्य गोल्टन यांच्याकडून हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचे पारितोषिक. काटेकी टक्कर बिग फाईट मॅच. 16 चेंडू 21 धावा. आणि 3 षटकार जर मारले फलंदाजाने देवेंद्राने तर देवेंद्र यांना 1000 रुपयाचे पारितोषिक. बघा जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानावर. आई 21/2024 चा हा पर्व. गोलंदाज तयार. इथे मात्र चांगला चेंडू खेळून काढलाय. व्हाईट डिश लॉंग ऑनला चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार. सिंगल. धाव संख्या धावपर कव्हर 12 फॉर 1 विकेट लॉस. CHV धारणी 12 धावा. धावपर कव्हर 1 बाद 12. जिंकण्यासाठी उर्वरित 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज असणारे CHV धारणी संघाला गोल्टन विरुद्ध खेळताना अतिशय चांगला मैदान पाहायला मिळतोय. भव्य दिव्य ट्रॉफीज पाहायला मिळतोय. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात DJ मास्टर. आपलं मनपूर्वक स्वागत. मंडप डेकोरेशन वाले असतील, या सर्वांचं व्हॉलंटियर असतील, या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खरं तर आमचे केदार तेलंगे असतील, दिनेश पाटील साहेब असतील, बाबू मांडे साहेब असतील,
हे ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही माणसांचं, या तिन्ही कार्यसम्राटांचं आज या शुभ दिनी मनपूर्वक स्वागत असणारे. जाऊया आपण मैदानावर. खेळण्यासाठी येतोय उजव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज मच्छिंद्र. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. चेंडू खेळून काढलाय, स्क्वेअर लेग सी मारायच्या बाहेर येतोय चौकार. गोलंदाजी स्वीकारून गोलंदाजी करताना भेदक मारा केला, धावा दिल्या फक्त 31. इथे मात्र फलंदाजी करताना चांगली कामगिरी पाहायला मिळते. पंचांकडे जोरदार अपील. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर असणारी धावसंख्या धावफलकावर आहे ती 18. अजूनही जिंकणे 16 धावा धावफलकावर. अजूनही काही चेंडू शेष असणार आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज असणार आहे. आमच्या समाज जोडले जातील रायगडचा बुलंद आवाज ज्यांनी अचानकच्या मैदानावर आपला दबदबा कायम ठेवलाय ते आमचे महागुरु संतोष चौधरी. पुन्हा एकदा हा चेंडू खेळून करा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू अडवतोय, उचलतोय, चांगली फेकी, चांगला गॅदर केलाय चेंडूला, पण 2 धावा काय रोखू शकत नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकूण धावा धावफलकावर टोटल 18 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. दुसऱ्या सत्रातील अर्धा सत्र समाप्त झालाय. धावकर धावा आहेत टोटल 18. आता उर्वरित 2 षटक आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज असणार आहे. काय होणार? CHB धारणी संघ वर्चस्व गाजवणार की इथे जय हनुमान क्रिकेट संघ गोर्टन आपलं वर्चस्व गाजवणार की ही सामना खेचून आणणार? जाऊया आपण. आमचे साथी समालोचक मराठीचा बुलंद आवाज अजित झुंजाराव, मॅन फ्रॉम तलेगाव. धन्यवाद KG गायकर सर. या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे संघर्ष करावा लागेल. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल, कारण गरज आहे संघासाठी. जशा तसं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. जशी गोलंदाजी हाताळली होती धारणी संघानं तशी गोलंदाजी झाली आतापर्यंत गोर्टन संघाची. ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते गोर्टन संघाकडून. अजूनही काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज आहे. फलंदाजी चांगली करतो फलंदाज मच्छिंद्र आणि विवेक. हे दोन्ही फलंदाज मैदानावर आहेत. मच्छिंद्रानं आतापर्यंत धावा जमवल्यात आपल्या संघासाठी. त्यानं 2 चौकार मारलेत आणि 10 धावांचं योगदान दिलं आतापर्यंत. सलामीला आलेला फलंदाज, मुख्य फलंदाज अजूनही मैदानावर आहे. मॅच विनर होणार की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक संघाकडून 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी केतन. हा चेंडू सुंदर हाताळला गेलाय. चेंडू काही समजला नाहीये फलंदाजाला. एका डॉट चेंडूची सांगता होती. असे जर चेंडू हाताळले गेले तर प्रेशर वाढेल मित्र म्हणेन धारणी संघाकडे, कारण 12 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज असताना जर निर्धाव षटक या षटकामध्ये पडलं गेलं गोलंदाजांकडून तर रामदास कायनकर यांच्याकडून 1,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या गोलंदाजाला. गोलंदाजी चांगली करतोय. गोलंदाजाचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी पारितोषिक लगावलं गेलेत. पहिला चेंडू डॉट हाताळला गेला गोलंदाज केतन या गोलंदाजानं. स्ट्राईक एंडला फलंदाज उभे आहेत विवेक. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच उचली घेतली. पंचांनी स्वर दर्शवला. एक अव्वंतर धाव मिळतात. अशा वेळेस जर तुम्ही असे चेंडू टाकले तर निश्चितच पराभवाच्या छायामध्ये जावं लागेल गोर्टन संघाला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते या संघानं. एका धावेनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 19 धावा. 32 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत धावा जमवल्यात धारणी संघानं. अजूनही येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. 11 चेंडू 13 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. समत प्रमाणामध्ये सामना पाहायला मिळतोय. इथून जर ताकदीची गोलंदाजी झाली गोर्टन संघाकडून. हा प्रकार चेंडू होता, फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न फसलाय.
पंच खूपच लेफ्ट स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंचांचा स्वर चेंडूचा इशारा येतोय. एक अव्वंतर धाव मिळतीये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळतीये. एका धावेनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर पाहू शकाल 20 धावा. अगोदरच दुष्काळ आहे धावांचा आणि अजून या ठिकाणी दुष्काळ पाडतोय हा गोलंदाज. खराब आणि खराब गोलंदाजी पाहायला मिळतीये. अशा सिच्युएशनला कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी, टिच्चन मारा करायला हवाय, तिक्कट मारा करायला हवाय, सुरेख पद्धतीने गोलंदाजी करायला हवी. गोलंदाज केतन या गोलंदाजाला मात्र तसं न होता या ठिकाणी फायदा होतोय. अवांतर स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत धारणी संघाला आणि याचा फायदा होतोय धारणी संघाला. आतापर्यंत 2 धावा मित्र म्हणेन बोनसच्या स्वरूपामध्ये मिळाल्यात, त्या म्हणजे धारणी संघाला. अजूनही येणार आहे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. 11 चेंडू 12 धाव्यांची गरज. हा चेंडू सुंदर हाताळला गेलाय. क्लीन बॉल होतोय. प्रेशर कधी पाहिलं तर गोलंदाजाकडे असतो तर कधी पाहिलं तर फलंदाजांकडे. प्रेशरने या ठिकाणी फलंदाजी करतायत. जकडून धरलं या गोलंदाजानं, हवी झाला हा गोलंदाज. असं वाटलं होतं 2 चेंडू निर्धाव टाकले होते, स्वर टाकले होते गोलंदाज केतन या गोलंदाजानं. त्यानंतर मात्र तिक्कट मारा केलाय. सुरेख पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. कमालीची गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. कोणत्याही प्रकारचं दडपण स्वीकारलं नाहीये. सरळ चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले जात आहेत गोलंदाज केतन या गोलंदाजाकडून. हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर निघालाय. पंचांचे दोन्ही विक्स ओपन होत आहेत. पंचांनी मात्र या ठिकाणी स्वर चेंडू दर्शवलाय आणि एक अव्वंतर धाव मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते या सिंगलना. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 21. मी सुती केली होती गोलंदाजाची, त्यानंतर मात्र वारंवार स्वर चेंडू टाकतोय. कधी चांगले चेंडू हाताळतोय तर कधी स्वर चेंडू टाकतोय. जास्तीत जास्त स्वर चेंडूने मित्र म्हणेन गोलंदाज संघाच्या धावा दिल्यात या गोलंदाज केतन या गोलंदाजानं. बॅट मधून काय धावा येत नाहीयेत धारणी संघाला. धारणी संघ ताकदीचा संघ आहे, मात्र या ठिकाणी थोडीशी धावपळ झाली. हा चेंडू ओरपीच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातोय मिड विकेट रिझन मध्ये दणदण करीत. बिग 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 हिट, षटकार ठोकडीजे. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. कधी सामना गोर्टनकडे तर कधी सामना धारणीकडे पाहायला मिळतोय. हा चेंडू त्याच पद्धतीने आडव्या पत्त्याने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. एका निर्धाव चेंडूची सांगत होते, स्लो डिलिव्हरी चेंडू टाकतोय के.जे. गायकर सर. जर विचार केला तर गोलंदाजांकडे विविध असणं खूप गरजेचं असतं. त्याच्या अगोदरचा चेंडू त्यानं प्रचंड वेगाने टाकला. ओरपीक पद्धतीचा चेंडू होता, मिड विकेट रिझर्व मध्ये षटकार मारला. त्यानंतर थोडासा स्लो डिलिव्हरी चेंडू टाकला आणि चेंडू काय समजला नाहीये फलंदाज प्रशांत या फलंदाजाला आणि एका डॉट चेंडूची सांगत होते. अजूनही काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. जर तरच्या गोष्टी आपण क्रिकेटमध्ये नेहमी पाहत असतो. आज
आपण एक सामना पाहायला गेला तर 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज होती. दापेली विरुद्ध वाघाची वाडी असा सामना होता रतनबुवा चषकामध्ये आणि तो सामना वाघाच्या वाडीने जिंकला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं गोटन संघाकडून. दोनच धावा मिळत आहेत. कॉलिंग थोडीशी खराब होती मित्र म्हणेन. या चेंडू निश्चितच 3-4 धावा मिळाल्या असत्या. धारणी संघाला मात्र 2च धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 29. आता मात्र येणार आहे 6 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. 6 चेंडू 3 धाब्यांची गरज. अतिशय जोर काढावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर गोटन संघाला. अंतिम क्षणाला मित्र म्हणेन षटकार मारला गेला प्रशांतनं. ज्या वेळेस गरज होती संघाला परिस्थितीनुसार कशा प्रकारे क्रिकेट खेळलं पाहिजे त्यानं ओळखलं. एकेरी दुहेरी धावा न घेता प्रेशर मात्र या ठिकाणी कमी केलं आणि मिड विकेट मध्ये षटकार ठोकला गेला आणि थोडंसं प्रेशर कमी केलं. आता मात्र येणार आहे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज. 6-3चं समीकरण पाहायला मिळतंय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज झालाय तेजस. इथून पुढे जर पहिले 2-3 चेंडू जर निर्धाव हाताळले तर निश्चितच सामन्यामध्ये कलाटणी देऊ शकतो, रंग भरू शकतो सामन्यामध्ये. हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. कोण कमबॅक करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे की फलंदाज पहिल्या चेंडूवर सामना फिनिश करणार की हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. कारण सेट झालेला फलंदाज आहे मच्छिंद्र, सुंदर फलंदाजी करतोय. मुख्य फलंदाजीसाठी गेला होता, आघाडीचा फलंदाज आहे. अजूनही तळ ठोकून या ठिकाणी मैदानावर लढतोय, आपल्या संघासाठी संघर्ष करतोय आणि सामना मात्र या ठिकाणी 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज मच्छिंद्र आणि गोलंदाजी करतोय गोलंदाज तेजस. बॉलिंग मार्फत तयार गोलंदाज तेजस, त्याला सामर्थ्य फलंदाज मच्छिंद्र. पहिला चेंडू मिड विकेट रिझन मध्ये जातोय, एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय सी मारेसे पलीकडे 4 धावेसाठी आणि सहज सामना जिंकला तो म्हणजे धारणी संघानं. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड धारणी संघ, हार्ड लक गोटन संघ. गोटन संघाला विनंती करतो की आपण हळूहळू जायचंय कारण खूप लांबून प्रवास केलाय.